नमस्कार, खमंग मराठी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बघत आहोत काळ्या वाटाण्याचा रस्सा। कोकणात याला काळ्या वाटाण्याचा रस्सा, काळ्या वाटाण्याची आमटी असेही म्हणतात। आमच्या इथे दर सणासुदीला, चतुर्थीला, लग्न सराईत, महाळाच्या वेळेला हा काळ्या वाटाण्याचा रस्सा आवर्जून केला जातो। तर मी आदल्या दिवशी रात्रीच काळे वाटाणे भिजत घातले होते। आता हे वाटाणे कुकरला उकडून घेऊया। त्यासाठी 2 वाटी आदल्या दिवशी भिजत घातलेले काळे वाटाणे, 2 ग्लास पाणी, अर्धा चमचा मीठ हे सर्व साहित्य कुकरला लावून 4 शिट्ट्या काढाव्यात। जर माझ्यासारखा कुकर असेल तर 5 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि नंतर 15 मिनिटं स्लो गॅसवर हे सर्व साहित्य उकडून घ्यावे। आता आपण बघूया वाटण बनवण्यासाठी व्हिडिओत दाखवलेले सर्व पदार्थ आपल्याला 1 बाय 1 भाजून घ्यायचे आहेत। जेवढे व्यवस्थित भाजाल तेवढीच आमटी अधिक चविष्ट होईल। त्यासाठी 2 बोट चमचे तेल गरम करून त्यात लांब चिरलेला कांदा, तमालपत्र, ओले खोबरे, सुके खोबरे, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण हे सर्व साहित्य खरपूस भाजून घ्यावे। हे जेवढे व्यवस्थित भाजले जाईल तेवढाच वाटाण्याचा रस्सा अधिक चविष्ट होईल। तर आता तुम्ही बघू शकता की वाटण खरपूस भाजून होत आलेले आहे। आता गॅस बंद करा आणि हे सर्व वाटण मिक्सरला जरासे पाणी घालून बारीक करून घ्या। हे वाटण फ्रीजमध्ये ठेवल्यास 2-3 दिवस तसेच राहते। आता 2 टोमॅटोंची प्युरी करून घ्या। आपले वाटाणे उकडलेले आहे। तुम्ही बघू शकता की वाटाणे एकदम मऊसर शिजलेले आहेत। असे जर वाटाणे मऊसर शिजले नाही तर वाटाण्याचा रस्सा चांगला होणार नाही। तरी वर दाखवल्याप्रमाणे वाटाणे मऊसर शिजायला हवेत। तर आता वाटाण्याच्या रस्स्याची कोळणी करूया। एका कढई किंवा पातेल्यामध्ये तेल टाकून त्यात जिरे, तमालपत्र, लसूण टाकून खरपूस परतून घ्या। लसूणीचा एक छान सुगंध दरवळला की त्यात कढीपत्ता घाला। कढीपत्ता तडतडला की मग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परता। जर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असेल तर इथे हा कांदा वापरला जात नाही किंवा लसूणही वापरली जात नाही। तर आता कांदा भाजलेला आहे, त्यावर लाल तिखट, मालवणी मसाला, हळद हे सर्व घालून परता। तुम्ही हवे तर तुमच्या आवडीनुसार दुसरे मसालेही टाकू शकतात। आता त्यात आलं लसूण पेस्ट घालून परता। आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतत राहा। मसाले नीट परतून झाले की त्यात टोमॅटोची प्युरी घाला। टोमॅटोची प्युरी ही कच्च्या टोमॅटोपासून बनवलेली आहे, त्यामुळे टोमॅटोची प्युरी नीट शिजू द्या। चवीपुरते गूळ टाका। गुळामुळे अतिशय छान चव येते। वाटाण्याच्या रस्स्याची अधिक चव वाढवण्यासाठी थोडी कोथिंबीर घाला। वाटाण्याच्या प्युरीला तेल सुटेपर्यंत परतत राहा। अर्धा चमचा मीठ ॲड करा। प्रत्येक ठिकाणी काळ्या वाटाण्याचा रस्सा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। काही जण वाटण भाजून त्याचा वाटाण्याचा रस्सा करतात, तर काही जण ओल्या खोबऱ्याचं वाटण करून त्याचा रस्सा करतात। मी इथे वाटण भाजूनच केलेलं आहे, कारण आमच्या इथे सर्वांना वाढलेल्या वाटणाचा रस्सा आवडतो। टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटलेले आहे। आता मगाशी जे आपण वाटण वाटून ठेवले होते ते त्यात ॲड करा। वाटण नीट शिजवून घ्या। वाटण अजिबात कच्चे राहता नाही। जर वाटण कच्चे राहिले तर आमटी चांगली लागत नाही। आता आपण वाटपाला एक उकळी काढूया। एखाद्या वेळेस तुमच्याकडे वाटप कमी असेल तर तुम्ही असेही करू शकता की थोडे वाटाणे जे आपण उकडलेले आहेत ते घेऊन मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून ती आमटीत मिक्स करा। त्यामुळे एकतर चव पण वाढेल आणि दाटसरपणा पण येईल। वाटण कच्चे राहू नये यासाठी 2-2 मिनिटाची उकळी काढत राहा। एकदा उकळी काढा, झाकण ठेवा, ढवळा, परत एकदा झाकण ठेवा, उकळी काढा, ढवळा, असे 1-2 वेळा करा। त्यामुळे वाटण नीट शिजले जाते। आता त्यात उकडलेले वाटाणे मिक्स करा, नीट ढवळा व त्यात थोडासा गरम मसाला ॲड करा, थोडीशी कोथिंबीर ॲड करा व नीट ढवळत राहा।
रश्श्याला एक जरासा आंबटपणा येण्यासाठी 3-4 आमसुलं ॲड करा. आमसुलाने एक छान चव येते. आता वाटाण्याचा रस्सा तयार होत आलेला आहे. झाकण ठेवून एक छान उकळी काढा. आमटी उकळत आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक टिप सांगते. आपण जेव्हा वाटाणे विकत घ्यायला जातो तेव्हा ते जाडसर आणि टपोरे बघूनच विकत घ्यावे, नाहीतर वाटाणा लवकर शिजत नाही. आपल्या वाटाण्याच्या रस्स्याला खळखळून उकळी आलेली आहे. आता त्यावर वरून जराशी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. तर आपला झणझणीत वाटाण्याचा रस्सा तयार आहे. तुम्ही हा रस्सा आंबोळी, वडे, पुरी कशाही सोबत खाऊ शकता. तुम्ही हा रस्सा मिसळ बनवण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. मिसळ म्हणून सुद्धा हा रस्सा खूप छान लागतो. यासाठी थोडासा रस्सा, त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, फरसाण आणि सोबत नदीपाव. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.